बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। 10 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक। 105 पोलिसांची दुर्गम जंगलात 2 दिवस शोध मोहीम। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सावरगाव येथे 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी जगराम गोविंदा आडे वय वर्ष 60 याला अकोला पोलिसांनी दुर्गम जंगलातून अटक केली आहे। चात्री पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली 105 पोलिसांची 5 विशेष पथके तयार करण्यात आली। 2 दिवस रखरखत्या उन्हात पायी जंगल परिसर शोध मोहीम राबवून ड्रोन कॅमेरे, श्वान पथक आणि वन विभागाच्या मदतीने आरोपीचा सावरगाव जंगल परिसरातून शोध घेण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा, छात्री पोलीस व वन विभागाच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात यश आले आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर एक 60 वर्षाचे नराधमाने एक अत्याचार करण्याचा एक माहिती आम्हाला भेटली होती। 7-8 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला आले होते। 2-3 तासात FIR दाखल झाला होता, परंतु आरोपी FIR दाखल करण्याच्या पूर्वीच पळून गेला होता। तिथे एक खूप मोठा जंगल होता आणि असे मोठे जंगलमध्ये आम्ही एक मोठी शोध मोहीम राबवली होती। ह्या शोध मोहीममध्ये आमचे 105 कर्मचारी, आमचे 5 पथक, SDPOचा पथक, LCBचे 2-3 पथक, आमचं पोलीस स्टेशनचा पथक, डिव्हिजन लेवलचा पथक असे आमचे पथक होते। तसेच ड्रोन कॅमेरे आम्ही जवळपास याच्यामध्ये 4 ड्रोन कॅमेरेचा वापर केलेला आहे। 2 BDSचे आमचे पथक आले होते आणि 2 दिवसची मॅसिव्ह सर्च ऑपरेशन नंतर जंगलमध्ये हे आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखाचे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि याचा आम्ही अटक करत आहोत। तसेच या गुन्ह्यामध्ये सर्व प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशनची जे पद्धत असतात, ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, मेडिकल रिपोर्ट, जबाब नोंदणी हे सर्व व्यवस्थित होणार, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व्यवस्थित होणार आणि माझे स्तरावर मी सुद्धा या गुन्ह्याचा वेळोवेळी मॉनिटर करणार आहोत, अपडेट घेणार आहोत। आमचं अशी आम्ही एक टाइमलाईन ठेवली आहे की 30 दिवसात आम्ही याची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून हे नराधमाला कोर्टा मार्फत कठोर शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल। धन्यवाद।